हे बघा, दारू झालं, सिगारेट झालं, तंबाखू झालं, ह्या चैनीच्या वस्तूमध्ये यांचा समावेश होतो. आणि म्हणून याच्या अगोदर काँग्रेसची बी सरकारं होती, आता आपलं बी या ठिकाणी युतीचं सरकार आहे. तर त्या ठिकाणी टॅक्स वाढत असताना चैनीच्या वस्तूवर थोडाफार टॅक्स नेहमी करताना दर प्रत्येक अधिवेशनामध्ये थोडाफार जास्त वाढवला जातो आणि म्हणून त्या ठिकाणी वाढवलेला असेल. पण हर्षवर्धन सपकाळाचं दारूचे भाव वाढण्यावर जर ऑब्जेक्शन असेल तर मी मात्र राज्य सरकारला कळविल की विरोधी पक्षाचे जे काही आमचे मुख्य अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष, की दारूचे भाव कमी करण्याबाबतीचं त्यांचं निवेदन आहे तर ते आम्ही राज्य सरकारला कळवू. आता हे प्रश्न तुम्ही मला विचारतात, मला वाटते त्यावेळेस तुमचे जे काही मीडियावाले असतील त्यांनी हे विचारायला पाहिजेत होतं की 2014मध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारं कोण होतं विधानसभेमध्ये, त्यावेळेस काय कमिटमेंट त्यांनी केली होती. मग त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आणण्यामध्ये सिंहाचा म्हणल्यापेक्षा तर त्याच्याहीपेक्षा मोठा हत्तीचा जरी म्हणलं तरी चालेल तर वाटा त्यांचा होता. मग त्यावेळेस त्यांना भाजप कसं चाललं ना आज इतकं भाजपचा त्यांना तिटकारा काय येतो. हेच नाही तर अशा अनेक वेळा त्यांनी कळत न कळत भाजपचं समर्थन केलेलं आहे, भाजपला सहकार्य केलेलं आहे. आज त्यांना त्यांची काय भूमिका ठरली, मला वाटते आता राष्ट्रवादीतून अजितदादा खरी राष्ट्रवादी घेऊन बाजूला झाल्यामुळं हे राष्ट्रवादीचा जो गट राहिलेला आहे, शरद पवार गट ज्याला आपण म्हणतो, त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि मी कसा या देशामधला सगळ्यात मोठा नॅशनल पक्ष आहे आणि त्याचा विरोधक म्हणून पुढं येण्याचा या वाक्यातून त्यांचा तो एक प्रयोग असू शकतो. त्या अर्थानं ते बोलले असतील. हे बघा, आपला हिंदू धर्म आहे. हिंदू धर्मामध्ये जे लोक आणि आम्ही विशेष करून आम्ही हिंदुत्ववादी लोक आहोत. हिंदुत्वाचा असतील आता कोण कशी पूजा करायची हा ज्याचा त्याचा जरी भाग असला तर लोक वेगवेगळ्या पद्धतीनं देवतांची पूजा करतात. कोणी सकाळी हात जोडून करतं, कोणी उदबत्ती लावून करतं, कोणी त्या ठिकाणी आपलं काय म्हणतात समई लावून किंवा दिवा लावून त्या ठिकाणी पूजा केली जाते, कोणी नारळ फोडून पूजा करतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या पूजा आहेत आणि ज्याला जी काही करावीशी वाटते तशी केल्या जाते. पण देवाची पूजा केलं त्याला काय असं वाईट असं म्हणायचं काही कारण नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.